केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारी आणि फसव्या अटी शर्तींची असल्याचा आरोप आता केला जातोय। प्रत्यक्ष जमिनीवरची आणि याद्यांमधली परिस्थिती अत्यंत भयानक आहे। कर्जमाफीत मोठा घोटाळा, लाखो शेतकरी यादीतून गायब। महाराष्ट्र सरकारने केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारी आणि फसव्या अटी शर्तीची असल्याचा आरोप आता केला जातोय। प्रत्यक्ष जमिनीवरची आणि याद्यांमधली परिस्थिती अत्यंत भयानक आहे। गावोगावी जाहीर झालेल्या याद्यांमध्ये काय घोटाळा सुरू आहे ते पण नेमकं आपण जाणून घेऊया। सरकारने नियम अटीच्या जाळ्यामधून लाखो शेतकरी या लाभापासून कसे वंचित राहत आहे पाहूयात या व्हिडिओमधून। राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा महायुती सरकारने केली आहे। कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भाषण ठोकून सांगितलं की बळीराजाला आम्ही कर्जमुक्त करणार आहोत। पण जेव्हा प्रत्यक्षात पहिली यादी बाहेर आली तेव्हा महाराष्ट्रातल्या फक्त 533 शेतकऱ्यांची नावे यात होती। हा पहिला झटका शेतकऱ्यांसाठी अत्यंत अपमानकारक आणि संतापजनक ठरला। त्यानंतर सरकारने 61,900 शेतकऱ्यांची दुसरी यादी आणली आणि त्यानंतर 16,95,000 शेतकऱ्यांची तिसरी यादी पोर्टलवरती अपलोड केली। लक्षात घ्या, पण आपल्या आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की ज्या गावांची लोकसंख्या 2 ते 3,000 रुपये आहे तिथं बोटावर मोजण्या इतकीच लोकांची नावे यादीत दिसत आहेत। मग बाकीचे शेतकरी काय महाराष्ट्राच्या बाहेरून आलेत असा का सवाल आता गावखेड्यातून विचारला जातोय का आम्ही इथलचे रहिवासी नाही? सरकारने कर्जमाफीची घोषणा करताना थकीत कर्जमाफी 2 लाखापर्यंत असे बोर्ड तर मोठे लावले, पण त्यासाठी बारीक अक्षरात ज्या अटी आणि शर्ती लिहिल्या आहेत त्या खूप जाचक ठरल्या आहेत। पण त्या वाचून कर्जबाजारी शेतकऱ्यांचं डोकं चक्रावून गेलेलं आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 अशा 6 वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जांच्या या योजनात धरले गेलेले आहे। तेही 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असावा आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्यांची परतफेड झालेली नसावी हा नियम लावला आहे। परंतु या नियमाच्या फेऱ्यात शेकडो शेतकरी अडकलेले आहे आणि अडकून राहत आहे। ज्या शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2025च्या आधी आणि नंतर पोटाला चिमटा काढून कुणाकडून हसणं उसणं घेऊन बँकेची आबरू राखण्यासाठी थोडाफार कर्ज भरलं ते या योजनेतून डायरेक्ट बाद झाले। म्हणजे ज्यांनी प्रामाणिकपणा दाखवला आणि ज्यांनी इकडून तिकडून पैसे आणून बँकेचं खातं नील करण्याचा प्रयत्न केला त्यांना शासनानं ठेंगा दाखवलेला आहे। दुसरी सर्वात मोठी फसवणूक म्हणजे 2 लाखाची मर्यादा। आधीच्या नियमात बदल करून सरकारने सांगितलं की 2 लाखापेक्षा जास्त थकीत रक्कम असेल तरी 2 लाखापर्यंत कर्ज माफ करू, पण प्रत्यक्षात जेव्हा बँकेकडून डेटा गोळा केला तेव्हा त्यांचं कर्ज 2 लाख रुपयांच्या वर अगदी 500 किंवा 1000 रुपये जरी जास्त आहे अशा शेतकऱ्यांना नाव यादीमधून गायब करण्यात आलेली आहे। त्यांना सांगण्यात येत आहे की वरची रक्कम भरा मग आता बघू। आधी खिशात दिमडी नसलेल्या शेतकरी वरचे पैसे कुठून भरणार आहे? त्यांची कर्जमाफी होणार हा मोठा प्रश्न आहे। योजना जाहीर झाली की शासनाला डिजिटल तंत्रज्ञानाचा लई मोठा पुतळा येतो। आताही तेच झालंय। कर्जमाफी हवी असेल तर आधी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करा, तिथे फार्मर ID कार्ड बनवा, मग महा-ITच्या केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक अंगठा लावून आधार प्रमाणीकरण करा, तेव्हा जाऊन तुमचं काहीतरी खरं। असं एकामागून एक जाचक नियम शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले। ग्रामीण भागात इंटरनेटची किंवा सर्व्हरची कायम बोंबाबोंब असते। दिवसेंदिवस शेतकरी सेवा केंद्रावर रांगेत उभा राहतो, तिथे गेल्यावर सर्व्हर डाऊन आहे म्हणून त्याला परत पाठवलं जातं। अनेक म्हाताऱ्या कोताऱ्या शेतकऱ्यांच्या हातात अंगठे झिजल्याने बायोमेट्रिक मशीनवर त्यांचे ठसे उमटत नाही। मग अशा वेळी त्या गोरगरीब शेतकऱ्यांची यामध्ये काय चूक आहे? आधार प्रमाणीकरण झाल्याशिवाय आणि बँकेने भरलेल्या माहितीची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय 1 रुपया खात्यात जमा होणार नाही असा नियम सरकारने केलाय। घोषणा होऊन महिना उलटत आला तरी लाखो शेतकरी अजूनही प्रत्यक्ष पैशाची वाट पाहत आहे। बँक मॅनेजर केबिनच्या चक्रा मारत आहे, सगळीकडे तफावत आहे। बँकेमध्ये आणि गावोगावी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर ज्या याद्या आल्या आहेत त्यामध्ये आणखी एक मोठा घोळ समोर आला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मूळ थकीत कर्जाची रक्कम वेगळी आहे आणि शासन मंजूर केलेली कर्जमाफीची रक्कम भलतीच कमी दाखवलेली आहे। व्याज आणि इतर आकारणी काय करायचे यावर बँकेचे आणि कृषी विभागाचे उत्तरच नाही। थकीत कर्जदाराची व्यवस्था असताना ज्या शेतकऱ्यांनी बँकेचे पैसे वेळेवर भरून प्रमाणीकरण दाखवलं होतं त्यांचं जखमी बरी सरकारने मीठ चोळलंय। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा खूप आधी झाली होती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 50,000च्या अनुदानासाठी 2026-27चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द केल्याची मोठी घोषणा करून टाळ्या वाजवत होते आणि टाळ्या मिळवल्या, पण प्रत्यक्षात हे प्रोत्साहनपर अनुदान किती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं याचं उत्तर अजूनही शून्य आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त GR काढायचा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी तिजोरीत खटाखट असल्याचं कारण पुढे घेऊन यायचं, फायली दाबून ठेवायच्या
हाच धंदा हे सरकार चालवत असल्याचा आरोप शेतकरी संघटना उघडपणे करतायत. दुसरीकडे बियाणे वाढलेले दर, सगळीकडे महागाईचा फटका, खतांची टंचाई आणि बाजारात पिकाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी उत्पादन आणि खर्च नफा मेळ अजिबात बसत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च आणि 50% भाव देण्याचे आश्वासन हवेत विरलंय. कर्जमाफीच्या या फसव्या खेळामुळे राज्यातील शेतकऱ्यांमधील नैराश्य कमी झालेले नाही, उलट बँकेच्या तगादे आणि सरकारी यंत्रणेची अनास्था यामुळे आत्महत्येचे सत्र आजही दुर्दैवी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की आपली जाचक-अटी आणि सगळ्या गोष्टी पाहूनच सगळ्या गोष्टी लक्ष द्यायला हवे. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्ष कर्ज आणि पोर्टलवर दिसणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधार प्रमाणीकरण करताना 4 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दाखवली जाते, तर शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्ष मर्यादा फक्त 2 लाख रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँक प्रशासनात मोठा संभ्रम निर्माण झालेला इथे दिसून येतोय. योजनेचा मुख्य पोर्टल आणि महा-डीबीटी म्हणजे महा-आय-टी डॅशबोर्डद्वारे तांत्रिक बिघाड झाल्याने पात्र शेतकऱ्यांची अचूक संख्या आणि डेटा योग्य प्रकार गोळा करण्यात अडचण येत आहे. बँकेची डेटा अपलोड केला असला तरी तांत्रिक त्रुटीमुळे याद्या प्रसिद्ध होणार उशीर होतील. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आधार मोबाईल कार्डाशी लिंक असणे आणि नसणे याच्यातसुद्धा जाचक-अटी लावण्यात आलेल्या आहे. म्हणून लक्षात घ्या की तुमच्यासाठी महत्त्वाची बाब ही राहणार आहे की अंगठीचे ठसे न जुळणं किंवा बँक खात्यातील नावातील चुकामुळे हजारो शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडलंय. शेतकरी जेव्हा याद्यांमधील रकमेच्या चुकाबाबत बँकेकडे चौकशी करतात तेव्हा बँक कर्मचाऱ्याकडून आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही अशी उत्तर मिळते असल्याची तक्रार समोर येत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 म्हणजे सरकारने टाकलेला एक अगदी तुकडा ठरतोय. 31 जुलैपर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या साक्षीने दिलं असेल, तर मग अजूनही लाखो शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि बँकेची पडताळणी घोळ का मिटत नाही आहे? काय घोळ सुरू आहे? शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता संपत आलाय. जर या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील अनेक पात्र बळीराजाच्या बँक खात्यावर कर्जमाफीची पूर्ण रक्कम जमा झाली नाही आणि फसव्या अटी रद्द झाल्या नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत हाच बळीराजा या सरकारला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा संतप्त सूर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उमटून दिसतोय. कारण सगळीकडे ही प्रतिक्रिया उमटून दिसत आहे की आम्हाला एवढं मोठं रक्कम असून पण आम्हाची रक्कम 500,000 रुपये जरी वरती भरत असेल तरी पण आम्हाला तफावत दाखवत आहे, तरी पण आम्हाला फसवण्यात येत आहे. आता ही फसवी कर्जमाफी आमच्याद्वारे आणि सरकारद्वारे लावण्यात आलेली आहे. म्हणून आता शेतकरी संघटनेमध्ये खूप तफावत दिसत आहे. 5,000 जरी वरची रक्कम आहे तर सुरुवातीला 5,000ची रक्कम भरा, त्यानंतर आम्ही काहीतरी बघू असे म्हणत असताना शेतकऱ्यांच्या मनात आता खूप सारे संभ्रम निर्माण झालेले आहे. काही शेतकऱ्यांची यादीमधून नाव गायब झालेले आहे, तर काही शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव असतानासुद्धा त्यांना कर्जमाफीची खूप मोठा घोळ येत आहे. बायोमेट्रिक जाचक-अटी प्रत्येक टाईमला KYC या गोष्टीमुळे आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि शेतकऱ्यांची चिंता अगोदरच वाढलेली आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. पाहूया पुढील यादीमध्ये तुमचे नाव येतात का? जर नाही येत असेल तर मग तुमचं नाव कर्जमाफीतून बाद करण्यात आलेले आहे. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा. तुमचे काही प्रश्न असेल, काही नाराजी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.